तालुका चांदूर बाजार येथे कृषी विभाग चांदूर बाजार मार्फत जिल्हास्तरीय क्षेत्रीय भेटीचे व मासिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। सदर प्रक्षेत्र भेटीमध्ये तालुक्यातील विविध नाविन्यपूर्ण बाबींना तसेच विविध कीड रोगग्रस्त संत्रा फळ बागांमध्ये भेटी देऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। सदर प्रक्षेत्र भेटींवेळी किसनजी मुळे विभागीय कृषी सहसंचालक अमरावती, राहुल सातपुते जिल्हा कृषी अधीक्षक अमरावती तसेच प्रफुल्ल सातव उपविभागीय कृषी अधिकारी मोर्शी, पी.व्ही. चेडे उपविभागीय कृषी अधिकारी अमरावती, वाघ उपविभागीय कृषी अधिकारी अचलपूर यांच्यासह डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती येथील कृषी विद्या शाखेचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर हेमंत डिके, कीटकशास्त्र शाखेचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर श्याम मुंजे, कृषी संशोधन केंद्र अचलपूर येथील उद्यानविद्या शाखेचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तालुका कृषी अधिकारीही उपस्थित होते। यावेळी मौजा कुरळपूर्णा येथील रमेश पानसे यांच्या संत्रा बागेची पाहणी करण्यात आली व संत्रा झाडावरील कीड आणि रोग संदर्भात व नियंत्रक उपाययोजना संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले। कुरळपूर्णा येथील प्रगतिशील शेतकरी व आपल्या शेतात विविध प्रयोग करून यश मिळवणारे प्रभाकर काळकर यांच्या शेतातील काजू आणि आंब्याच्या बागेची पाहणी करण्यात आली। यावेळी प्रभाकर काळकर यांनी आपल्या प्रदीर्घ काळात शेती क्षेत्रात केलेल्या कार्याची आणि त्यातून घेतलेल्या अनुभवाबाबत सर्व उपस्थितांना उत्स्फूर्तपणे उजाळा दिला आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध फळपिके आपल्या शेतात विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन लागवड करण्याचेही आवाहन त्यांनी केले। नियोजनात्मक फळशेती केल्यास फळबागेत यश हमखास मिळतो असेही त्यांनी सांगितले। नंतर टोंगलापूर येथील गजानन मोहोळ यांच्या संत्रा बागेची पाहणी करून शेतकऱ्यांना कीड रोग व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले। तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांचे समाधान केले। यानंतर आलमपूर येथील प्रायोगिक शेतकरी करणारे शेतकरी म्हणून नावारूपास आलेले किरण सोनार यांच्या शेतातील कोरपड लागवड केलेल्या प्लॉटला भेट देण्यात आली व कोरपड लागवड तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी शेतकरी यांचा कोरपड लागवडीचा अनुभव व कोरपड हे पीक शेतकऱ्यांना परवडणारे ठरू शकते का याबाबत सोनार यांच्याकडून जाणून घेतले। यावेळी सोनार यांनी कोरपड पिकाचा उत्पादन खर्च इतर पिकांच्या तुलनेत अत्यंत कमी असून उत्पादन चांगले मिळते आणि नियोजनात्मक शेती केल्यास कोरफड या पिकाची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते असे मनोगत व्यक्त केले। यानंतर शिरसगाव कसबा येथील सरोज पकडे यांच्या शेतातील सफरचंद बागेस भेट देण्यात आली आणि सफरचंद या फळपिकांच्या लागवड तसेच व्यवस्थापन करताना आलेल्या अडचणी आणि आव्हान संदर्भात शेतकऱ्यांकडून जाणून घेतले। तसेच बागेची पाहणी करून फळपिकांवर येणाऱ्या किडी आणि रोगासंदर्भात वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यानंतर शिरसगाव कसबा येथील राजकुमार निचित यांच्या शेतातील पानपिंपरी या औषधी वनस्पतीच्या प्लॉटला भेट दिली आणि शेतकऱ्यांकडून पानपिंपरी पिकाच्या लागवड नियोजन आणि व्यवस्थापनाबाबत तसेच सदर पीक संवेदनशील असल्याने कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याबाबत शेतकरी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। तसेच शास्त्रज्ञ यांच्या मार्फत अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कीड रोग व्यवस्थापन बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। सदर प्रक्षेत्र भेट व चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी सर्व कृषी सहाय्यक समूह सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी यांनी परिश्रम घेतले। जनमत लाईव्ह न्यूज ब्युरो रिपोर्ट चांदूर बाजार।